माझे नाव जय अरोरा आहे. मला ते दिवस आठवत होते जेव्हा मी माझ्या दीदीसोबत तिच्या दिवंगत मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. दीदीची मैत्रीण शहरापासून खूप दूर असलेल्या एका छोट्याशा गावात राहायची. आपल्या आईवडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांनी आपल्या देखरेखीखाली त्यांना ठेवले होते. गावातील शेतीमधून एवढं तरी येत होतं की घरात कशाचीच कमतरता नव्हती. मला फक्त एकच दीदी होती, जिच्या जिभेवर एकच गोष्ट होती की या घरात फक्त एका सुनेची खूप कमतरता आहे. मी हसून त्यांचे शब्द ओढून लावायचो. खरं तर मला आजवर माझ्या आवडीची मुलगी सापडली नव्हती, पण दीदीसोबत गावी आल्यावर आयुष्याला नवे वळण लागले. दीदीला तिच्या मैत्रिणीचे नात खूप आवडली आणि मला जबरदस्तीने बळीचा बकरा बनवण्यात आले होते. शहरात परत येताना तीही माझ्यासोबत नववधूच्या रूपात आली होती. मी माझ्या पत्नीसाठी जो आदर्श निर्माण केला होता तो चकणाचूर झाला होता. मी गावातच ठरवले होते की मी तिला माझ्या पत्नीचा दर्जा कधीच देणार नाही. आज सुट्टी होती, त्यामुळे मला उठण्याची घाई नव्हती. 10 वाजेनंतर माझी झोप पूर्ण झाल्यावर मी फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेलो. मी बाहेर आलो तेव्हा माझा पांढरा शर्ट बेडवर पडलेला होता. याचा अर्थ आज मला पांढरा शर्ट घालण्यास सांगितले जात होते. जेव्हा तिने बनवलेला चहा पिऊ शकतो, तिने बनवलेले अन्न खाऊ शकतो, तेव्हा कपडे घालायला हरकत नाही. पण एक गोष्ट मला आज तागायत समजली नव्हती. ती म्हणजे या मुलीला कसं कळतं की मी किती वाजता उठतो आणि त्याच क्षणी ती शर्ट बेडवर ठेवते, किंवा जेव्हा माझं डोकं दुखतं किंवा चहा प्यावंसं वाटतं तेव्हा ती न मागता माझ्यासाठी चहा बनवते. मी आज तागायत तिच्याकडे पती होण्याचा हक्कही मागितला नव्हता, किंवा तिच्या पतीने तिला आपलं गुलाम बनवले असेही काहीही नव्हते. तरीही ती स्वतःच त्याने न सांगता त्याचे सगळे कामं करत होती. ती एका चांगल्या पत्नीची सर्व कर्तव्ये पार पाडत होती. पण असे असूनही तो तिला स्वीकारू शकत नव्हता, कारण ती गावाची होती आणि मी शहरातला. मला बायकोमध्ये हवा तसा आत्मविश्वास आणि क्षमता तिच्याकडे नव्हती. ती सुंदर आहे, पण सौंदर्य हेच सर्वस्व नाही आणि एकट्या सौंदर्याने संपूर्ण आयुष्य घालवता येत नाही. प्रत्येक व्यक्ती सौंदर्याने आकर्षित होतो, परंतु याचा अर्थ असा नाही की एखादी व्यक्ती एखाद्याला सुंदर बनवण्यासाठी फक्त नाक नक्षाच पुरेसा आहे. याशिवाय इतरही अनेक गोष्टी माणसाला सुंदर बनवतात. केस विंचरून मी खाली गेलो. तोपर्यंत तिने नाश्ता तयार केला होता. नाश्ता करून मी लॉनमध्ये वर्तमानपत्र घेऊन बसलो. सुट्टीचा दिवस, त्यामुळे मन एकदम फ्रेश होते. मला वर्तमानपत्र वाचण्याची आवड किंवा सवय नव्हती, तरी वेळ घालवण्यासाठी मी वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. मी माझी सुट्टी नेहमी घरी घालवायचो. दीदीला यायला अजून आठवडा बाकी होता. अचानक वर्तमानपत्र वाचत असताना माझ्या लक्षात आले की कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे. मी डोळे मोठे करून डावीकडे आणि उजवीकडे पाहिले, तर मला कोणीच दिसत नव्हते. मी पुन्हा एकदा वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली, पण काही क्षणानंतर मला पुन्हा कोणीतरी पाहत असल्यासारखे वाटले. यावेळीही मी डावीकडे उजवीकडे पाहिले आणि मग समोर पाहिले, तर मला दिसले की ती मुलगी किचनच्या खिडकीमधून बाहेर लॉनमध्ये गुपचूप माझ्याकडे पाहत आहे. तिची चोरी पकडली गेली होती. कदाचित त्यामुळेच ती खिडकीतून गायब झाली असावी. मला काहीतरी विचित्र वाटले. 2 दिवसापूर्वी मी सकाळी झोपलो होतो. अचानक मला एका आवाजाने जाग आली आणि मग मी चादरीच्या मधून पाहिलं. ती मुलगी माझ्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होती. ती नेहमी माझ्याकडे अशीच बघते, पण का? माझे मन हे समजण्याच्या पलीकडे होते. मी हा विचार करतच होतो की ती माझ्या जवळ आली. तिच्या कपड्यांतून येणारा सुगंध मला माझ्या अगदी जवळून जाणवला होता. ती इतकं परफ्यूम लावून आली होती, जणू काही तिने परफ्यूमने आंघोळ केली होती. परफ्यूमसोबत तिने छान कपडेही घातले होते. तिने चहा आणला होता. चहा टेबलवर ठेवताच ती माझ्याकडे काळजीपूर्वक पाहत होती आणि मला असे वाटले की तिला काहीतरी मला सांगायचे आहे. मी विचारले, तुला काही हवे आहे का? नाही म्हणून अचानक ती गप्प झाली. म्हणून मी चहा उचलला आणि प्यायला लागलो. मग तिने विचारले, आपण बाहेर जायचं का? तिने मनातील शब्द जिभेवर आणले. मी चहा परत टेबलावर ठेवला आणि आश्चर्याने पाहिले. कुठे? आज वातावरण खूप छान आहे. मला वाटले की आपण बाहेर जायला हवे, जसे चित्रपटात हिरो हिरोईन जातात. तिच्या लांब सडक वेणीशी खेळत ती लाजत म्हणाली, अरे हो, मॅडमला कसला भ्रम आहे. मी नक्कीच हिरो आहे असे वाटते. मला माहीत नाही की ती स्वतःला कोणत्या चित्रपटातील हिरोईन समजत आहे. चहा घेतला.
मी उपहासात्मक हसत म्हणालो, नाही, मी जरा व्यस्त आहे. मी तिच्याकडे दुर्लक्ष करत उत्तर दिले आणि मग क्षणभरापूर्वी तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे जे रंग दिसत होते तिथेच आता मावळता चंद्र दिसत होता. आता दुःख होते. तिने मुद्दामून नजर चोरली आणि आत पळत सुटली. मला माहीत होते की आता मॅडम किचनमध्ये एक कोपरा धरून रडण्याची त्यांची इच्छा पूर्ण करतील. मी बराच वेळ हिरवळीत बसून राहिलो. मग आत गेल्यावर टीव्ही ऑन करून बसलो आणि इकडे तिकडे पाहू लागलो. कुठे गेली दिसत नाही. कुठे ती? मला तिला बघायचे होते. त्यानंतर मी पाणी पिण्याच्या बहाण्याने स्वयंपाकघरात गेलो. ती तिथेही दिसली नाही. मग काहीतरी विचार करून मी तिच्या खोलीत गेलो, पण ती तिथेही नव्हती. शोधत शोधत मी एका खोलीजवळून जात होतो. आतून रडण्याचा आवाज ऐकून माझी पावले थांबली. मी दाराला कान लावून ऐकू लागलो. ती स्वतःशीच बोलत होती, देव नेहमी माझ्यासोबतच असे का करतो? एवढ्या मोठ्या जगाचे तुम्ही मालक आहात. एक लहानसं सुखही मला देऊ शकत नाही. तू सद्गुरू आहेस. तुला पाहिजे ते तू करू शकतोस. तुझ्याकडे सर्व काही आहे. मग तू माझ्याशी असे का करतोस? मी दारापासून दूर गेलो आणि परत सोप्यावर बसलो. या मुलीचे रडणे ऐकून मला का चांगले वाटले नाही हेच मला कळले नाही. मला अस्वस्थ वाटत होते. आता मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला. मी तिचं का ऐकलं नाही? काय झालं असतं जर मी तिच्यासोबत बाहेर जाऊन आलो असतो तर? तसंही ती कुठे माझी आयुष्यभराची जोडीदार म्हणून राहणार आहे. फक्त काही दिवसांसाठीच तर आहे ती या घरात. मी सुरुवातीपासूनच एक गोष्ट मनात ठेवली होती की दीदी परत येताच तिने आणलेले भेटवस्तू परत करणार. म्हणून जेव्हा जेव्हा मी तिला पाहतो तेव्हा मला नेहमी वाटते की ती कायमची आपल्या घरात राहणार नाही आहे. मला तिच्याबद्दल काही भावना नव्हती. उलट तिला पाहिल्यावर मला गोंधळल्यासारखे व्हायचे. तिचे नाव शैला होते. काही वेळाने शैला आता पायऱ्या उतरत होती. मी लक्षपूर्वक तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. जिथे अश्रू किंवा तिला या घरात काही त्रास आहे असे अजिबात जाणवत नव्हते. म्हणजे शैलाला तिची कमजोरी माझ्यासमोर उघड करायची नव्हती. ऐक ना. ती स्वयंपाकघरात जाऊ लागली तेव्हा मी तिला हाक मारली. आज स्वयंपाक करू नकोस. आपण बाहेर जाऊन जेवू. होय. आपण? तिने विचारले. होय. आपण म्हणजे आपण दोघे. ठीक आहे. ती हसली आणि हो, तू पण छान कपडे घाल. नाहीतर हे असले कपडे घालशील तर सगळे हसतील आणि चेष्टा करतील तुझी. होय. हसत ती खोलीत गेली. हॉटेलमध्ये जेवायला जायचे होते म्हणून आम्ही दोघेही 5 वाजताच घरून निघालो आणि 3 तासांनी परतलो. मी थकलो होतो म्हणून मी थोडी विश्रांती घेण्यासाठी माझ्या खोलीत गेलो. सर्व काही सामान्य राहिले. एक दिवस या वेड्या मुलीने माझा आवडता काळा शर्ट जाळला. बहुधा इस्त्री करताना ती सहजपणे लपवू शकली असती, पण तिला अश्रू अनावर झाले आणि ती म्हणाली, मला माफ करा, मी तुमचा आवडता काळा शर्ट जाळला. म्हणून मी तिला म्हणालो, त्यासाठी तुला एवढे अश्रू गाळायची काही गरज नाही, तेही मगरीचे अश्रू. म्हणून ती म्हणू लागली, नाही, मला खूप वाईट वाटत आहे. मी म्हणालो की तू ही गोष्ट सहज लपवू शकली असतीस. माझ्याकडे अजून बरेच काळ्या रंगाचे शर्ट आहेत आणि मी प्रत्येक शर्टाची नोंद ठेवत नाही. शैला म्हणाली, मी तुमच्याशी खोटं बोलू शकते पण देवाशी नाही. त्याला सगळं काही माहीत आहे ना. मला धक्का बसला. मला माहीत नाही ती कसली वेडी मुलगी आहे. अशा मुलीही या जगात आहे. मी रस्त्याने जाताना तिचाच विचार करत राहिलो. जेव्हा जेव्हा मी माझ्या मित्रांकडून तक्रारी ऐकतो की शहरातील सुशिक्षित बायका त्यांच्या पतीवर वर्चस्व गाजवतात, स्वयंपाक करत नाही किंवा मुलांची काळजी घेत नाही, नेहमी मेकअप करून प्रत्येक पुरुषाशी हसत खेळत बोलतात, पण मी माझ्या आयुष्यात खूप वेगळ्या प्रकारची मुलगी पाहत होतो. अशी एक मुलगी जिला मी याआधी कधीही पाहिले नव्हते. एकतर अशा बायका होत्या ज्या आपल्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेत बसतात आणि अशी एक शैला आहे. जर रात्र पांढरी आहे असे म्हटले तर ती आपल्या नवऱ्याला सहमत होईल. ही मुलगी आपल्या पतीला देव परमेश्वर मानते. मला या मुलीसोबत राहून जवळपास 40 दिवस झाले होते. ती अजून असं म्हणाली नव्हती की मला माझ्या बायको होण्याचा हक्क द्या. तुमच्यासोबत तुमच्याच बेडवर झोपणे हा माझा हक्क आहे. रात्री झोपण्यापूर्वी ती नेहमी मला काहीतरी विचित्र विषयावर विचारत असायची आणि मी फक्त हो किंवा कधीकधी रागाच्या भरात तिला धुतकारायचो, पण माझ्या रागावर ती कधीही रागवली नसे. पण आज ती शांतपणे झोपायला आपल्या बिछाण्यावर पडली. ही मुलगी रात्री माझ्याशी बोलते तेव्हा मला नेहमी खूप राग यायचा, पण विचित्र गोष्ट अशी होती की जर ती मुलगी बोलली नाही तर मी गोंधळाचा बळी ठरायचो. आज सकाळी माझ्या घड्याळाचा अलार्म वाजला नाही कारण मी रात्री सेट करायला विसरलो होतो. मला उशीर झालेला पाहून शैलाने मला उठवायला सुरुवात केली आणि तिने मला स्पर्श करताच मला विचित्र वाटले. मला स्पर्श करण्याची तुझी हिंमतच कशी झाली?
तू कोण आहेस आणि कोण समजतेस तू स्वतःला? मला स्पर्श केलास तेव्हा तू काय विचार करत होतीस? मी ओरडून बोलत होतो. आतल्या लाव्याला बाहेर येण्याचा मार्ग सापडला होता. माझा पारा आता गगनाला भिडला होता. मला तिच्या डोळ्यातून अश्रू वाहताना जाणवले. गेट आउट, मी ओरडलो. मला आठवले, ही अशिक्षित मुलगी जिला इंग्रजी समजत नाही, म्हणून मी तिचा हात धरला आणि तिला जबरदस्तीने माझ्या खोलीतून बाहेर फेकले. दार लावून घेतले आणि बेडवर आलो. बऱ्याच वेळानंतर मी स्वतःला नॉर्मल करण्यास थोडंसं यशस्वी झाल्यावर पुन्हा बेडवर आडवा झालो. माझे डोळे कधी लागले कळलेच नाही. मी दुपारी 12 वाजता उठलो आणि मला डोकंदुखीचा थोडासा त्रास जाणवला. सकाळी 7 वाजेची घटना आत्ताही माझ्या मनावर ताजी होती. नेहमीप्रमाणे ना माझा शर्ट बेडवर ठेवलेला होता, ना नाश्ता टेबलावर होता. मला समजले की ती माझ्यावर रागावली आहे. मी चांगले केले नाही. तिला किती वाईट वागणूक दिली मी. माझे हृदय मला म्हणाले. मी स्वयंपाकघरात गेलो. स्वतःसाठी नाश्ता करायला सुरुवात केली. इतके दिवस मी तिने शिजवलेला नाश्ता खात होतो. मी स्वतः स्वयंपाक करायची सवय गमावली होती. मी नाश्ता न करता स्वयंपाकघरातून बाहेर आलो आणि सोप्यावर आडवा झालो. मला अचानक ती कुठे गेली असा प्रश्न पडला. घरातील खोल्यांमध्ये तिचा शोध सुरू केला, पण ती कुठेच सापडली नाही. तणाव आणखी वाढला आणि मी जणू काही तडफडू लागलो. जसा एखादा मासा पाण्याच्या बाहेर काढल्यावर पाण्यासाठी तडफडतो, तशा प्रकारे मी तडफडत होतो आणि तळमळत होतो. ती कुठे गेली असेल? पायऱ्या उतरताना मला प्रश्न पडला होता. ती कुठे गेली? ती गेलीही असेल तर मला काय? ती कुठेही गेली तरी हे घर सोडून गेली हे सगळ्यात चांगलं झालं. तिने घर सोडावे असे मला नेहमीच वाटत होते, पण आज ती गेल्यावर मला अस्वस्थ वाटत होतं. जेव्हा मला खूप आनंद व्हायला हवा होता, तेव्हा मी आनंदी का नाही? दीदी परत आल्यावर तिला काय उत्तर द्यावे याची मला काळजी आहे का? नाही. लगेच माझ्या मनातून आवाज आला. मला दीदीची अजिबात काळजी नव्हती. मला स्वतःची काळजी होती. पण का? मनापासून विचारलं की तू तिच्यावर प्रेम करायला लागला आहेस की काय? हृदयाचे कुजबुज बंद झाले होते. तो आता गप्प झाला होता. हृदय काय म्हणत होते? तू तिच्यावर प्रेम कसं करू शकतोस? तू तर तिचा तिरस्कार करतोस. नाही, माझे मन खोटे बोलत आहे. मी आपले मन नाकारण्याचा प्रयत्न केला, परंतु मी तसे करू शकलो नाही. आयुष्यात पहिल्यांदाच मला घरात एकटेपणा जाणवला होता. खूप निष्पाप, खूप प्रेमळ माझी जीवनसाथी म्हणून मला ही एकमेव मुलगी हवी आहे. दुसरे कोणीही असू शकत नव्हते. तिच्यासारखी मुलगी जगात कुठेही नाही. दीदीचा यावर विश्वास असेल तर ती अगदी बरोबर होती. तिने तिच्या भावासाठी खरोखरच सर्वोत्तम पत्नी शोधून आणली होती. मी एखाद्या आधुनिक मुलगीशी माझे इच्छेने लग्न केले असते तर काय झाले असते? त्या मुलीने घरचे काहीही काम केले असते का? तिच्यात एवढी सहनशीलता असती का? तसं तिने मला समजून घेतले असते का की मी नेहमी तिच्यावर रागराग करतो, तिचा अपमान करत राहतो? मला पहिल्यांदा तिने सांगितलेल्या सर्व गोष्टी आठवत होत्या. अहो, ब्युटी पार्लर म्हणजे काय? हा TV मला विजेचा धक्का तर देणार नाही ना? अहो, आमच्या गावात पुरुष आधी जेवण करतात, मग उरलेले अन्न महिला खातात. अहो, तुमचा तो काळा शर्ट जाळला मी तुमच्याशी खोटं बोलू शकते, देवाशी नाही. त्याला सगळं काही माहीत आहे. तुमच्याशी खोटं बोलून मी वाचेल, पण माझ्या देवाजवळ मी कशी खोटं बोलू शकते? ती खूप छान होती. तिने कधीही कुठलीही तक्रार केली नाही. पण ती कुठे गेली? प्लीज परत ये. मी तुला पुन्हा कधीही बोलणार नाही. आपण दोघे पती पत्नी म्हणून प्रेमाने एकत्र राहू. मला माझ्या गालावर ओलावा जाणवला, म्हणजेच माझ्या डोळ्यात अश्रू होते. पळत सुटलो, गाडीत बसलो आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो. मला लवकरात लवकर पूर्ण वेगाने रेल्वे स्टेशन गाठायचे होते. मला स्वतःची काळजी नव्हती, फक्त ती निघून जायला नको अशी चिंता होती. पळतच गेलो. रेल्वे स्टेशन जवळ पोहोचलो तर एका बाकावर एक माणूस बसला होता. त्याला विचारलं, एक्सक्यूज मी, दादा, या ट्रेनची वेळ काय आहे? मग तो म्हणाला, अहो, ती तर आधीच निघून गेली आहे. हे ऐकताच माझा तर जीव निघून गेला होता. माझे रक्त सुकले होते आणि मी बेंचवर कोसळलो होतो. ती मला अशी कशी सोडून जाऊ शकते? इतक्या छोट्याशा चुकीची एवढी मोठी शिक्षा ती देऊ शकते? बराच वेळ तिथे बसून राहिलो. मग घरी आलो आणि पुन्हा सोप्यावर कोसळलो. डोकं धरलं. मी कसे जगणार तिच्याशिवाय? मला तिची सवय झाली होती. जेव्हा मी डोकं धरून बसलो होतो तेव्हा मला कोणाची तरी पावलं पडल्याचं जाणवलं. मी जेव्हा मान फिरवली आणि माझा श्वास थांबला, समोर शैला होती. तू कुठे गेली होतीस? कुठे गेली होतीस तू? मला सांग. मी तिला धरून हलवू लागलो.
मी कुठे जाणार, मी तर इथेच होते. मी खूप खुश झालो आणि म्हणू लागलो, आता भविष्यात मला कधीही सोडून जाऊ नकोस. मी तुला कधीही ओरडलो, तुझ्यावर रागवलो, पण आता मी तुला खोलीबाहेर टाकणार नाही. तू माझी वधू होशील. मी तुला माझी बायको म्हणून मनापासून स्वीकारतो. शैला माझ्या चेहऱ्याकडे बघतच राहिली. मग तिने सांगितले की सकाळी त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द ऐकून तिचे मन दुखले होते. तिला वाटले की आता तिच्या आयुष्यात काहीच उरलेले नाही. ती खोलीतून बाहेर आल्यावर त्याच खोलीच्या शेजारच्या खोलीत गेली होती आणि तिथे रडत बसली आणि रडता रडता कधी तिला झोप लागली ते तिला कळलेच नाही. म्हणूनच तो जेव्हा तिला आवाज देत होता तेव्हा तिला त्याचा आवाज ऐकू येत नव्हता. सकाळी ती बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली की मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करायला लागले होते, फक्त व्यक्त होत नव्हते. म्हणूनच मी तुम्हाला सोडून कसे जाऊ शकते. आपका गुस्सा सर आंखों पर. पण तुम्हाला माहीत आहे माझे हृदय तुटले होते. तुमच्या रागावर राग करा, पण असे रागवताना माझ्याच नजरेत मला नका पाडत जाऊ. अर्थातच तो आहे जो आकाशातून जोडपे बनवतो आणि आपल्या माणसांमध्ये कधीही फरक करत नाही. नाहीही ग्रामीण आणि नाही शहरी, आणि नाहीही श्रीमंत आणि नाही गरीब, यांच्यात कधीही भेद करत नाही. आज दीदी ही गावावरून परत आली होती. मी आणि शैला दोघे एकत्र आलो आहोत हे कळल्यावर दीदीच्या डोळ्यातही पाणी आले. कधी कधी आपण विसरतो की आपल्याला बनवणारा एकच आहे. त्याने आपल्याला या जगात पाठवले तेव्हा असा भेदभाव केला नाही. मग आपण कोण आहोत, माणसा माणसात भेदभाव करणारे. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.